नमस्कार मंडळी, ह्याच व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. दिवस आहे 6वा आणि सध्या आहोत आम्ही पचोरमध्ये. इथून पचोर बघता एक 5 किलोमीटर आहे आणि रात्री आपण इथं आलो. आता सेटिंग ऑल सेट चालू आहे. माझं तर किल्ले मी पूर्ण असा पूर्ण घेऊन जायला लागतं बोजा बिस्तारा. हे बॅक साईड लाईट पुणे टू अयोध्या. रोड सेफ्टी, हेल्मेट, सीट बेल्ट घाला आणि गाडी चालवा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, विक्रम माते की जय, जय श्रीराम. जवळजवळ 20 किलोमीटरचं अंतर झालं पार आणि नुसतं सपाट थोडेसे नॉर्मल थोडे येते रस्ता सिमेंटचा आणि काम 25 येते होते. असा रस्ता असला जाम बरं वाटतं. सायकल चालवलं पण म्हणता येत आरामात माणूस जात आहे. मागे पाटील गावचा पाटील. तो रेल्वेचा ब्रिज आहे ना. हां, रेल्वे जाते इकडून बरोबर. भाऊ की झाले. जय जय राम, जय राम श्रीराम, जय जय राम, अरे जय राम श्रीराम, जय जय राम, जय राम श्रीराम, जय जय राम, अरे देवा, जय राम श्रीराम. अशा प्रकारे आमच्या पुणे टू अयोध्या प्रवास चालू आहे. दिवस 6वा. बावरा ग बाई बावरा, मन बघून दी मन जायला ग पोरी जायला. हा ब्यावरा जमतंय रे. मग 30 किलोमीटरची राईड झाले आणि एक रेस्ट घेतोय जरा ब्रिजच्या सेफमध्ये. ट्रक आले ठोकायचं नाही आम्हाला. दादू साहेब मागं बघ कुठं थांबला काय, हागा थांबला की कळलं नाही. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. ब्रेक घेतला आणि जरा जास्तच ब्रेक झाला. 7 वाजता 20 मिनिटं झाली थांबून. इथं थांबलं करेक्ट का टाइम तर कळत नाही. 46 आता 52 आपण सोडतोय आणि नॅशनल हायवे 46 गुना आहे 99 किलोमीटर, ग्वालियर आहे 316 किलोमीटर. दरम्यान आम्ही हा बायपास आहे गुनाचा. गुना मार्केटमध्ये होता. ब्यावरा ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. सॉरी, ब्यावरा बायपास होता. तर ब्यावराच्या मार्केटमध्ये होता आणि गुन्हा इकडे गेला. बरोबर गुन्हा साईडला जायचं आपल्याला आणि थेट आता चाललो आहे ब्यावरामधून. सकाळ साईड गर्दी कमी असेल तर सहसा आम्ही काय करतो, ब्यावरा मग बायपासच करून जातो. मार्केट थोडं लांब पडतं पण तसे ट्रॅफिक नसतं. हे असं स्पीड ब्रेकर आणि गाड्या त्याच्यामुळे हायवेला लागलो आपण. ब्यावरामधून आलो आतून आणि आता थेट परत एकदा आपल्याला नॅशनल हायवे, आग्रा नॅशनल हायवे. थेट भात काढायचे मशीन इकडं, मग गहू काढायचे मशीन. डायरेक्ट गहू तयार, कटी करून डायरेक्ट गहू बाहेर. अशा मशीन आहेत जाग्यास. मक्खन असा रोड पाहिजे, सरळ लांबचे लांब. कर आले की समजा डबू 2 गाड्या आले त्या मग. असं वाटतं रोडला चाटावा. कंट्रोल सरळ रोड ना, त्यामुळे काय जाम बरे वाटते. फक्त पॅन्डल महाराजावर आरामात. गाडीवाला आया घर से चक्करा, कचरा निकाल. गाडीवाला 46 बिनागंज 16 किलोमीटर. तर फायनली 50 किलोमीटर झालेले आहे. सकाळी आमचं किती वाजता झालं, बरोबर 8:30 वाजता 50 किलोमीटर झालेले आहे टप्पा. आणि आता फक्त नाश्ता करायचा. हॉटेल बघायचं कुठं. मेन म्हणजे पाप पिटलं. पुण्य आलं वाटेला. चढून आली घाट आला खरे पाप फेरा असं वाटतं. असा उभा राहायचा, बचा रिलॅक्स होतो. जसा मी पण राहिलो आहे सिमीसारखा उभा. सकाळपासून 56 किलोमीटर नंतर एक हा टोल लागलेला आहे, नॅशनल हायवे अथॉरिटीज ऑफ इंडिया. मला इथं नाव नाही दिसलं टोलचं. ठीक आहे. आणि इथंच नाश्ता करायचा प्लॅन ठरला आहे आमचा. आज आहे असा उपवास. बरोबर 56 किलोमीटर आणि टोलच्या बाजूलाच आहे नॅशनल हायवे 46. सरळ जायचं आपला नाश्ता आल्यावर.
नाश्ता करून माझा तर उपास आहे, तेव्हा कांदे पोहे खाले, चहा पिला आणि बरोबर निघालो. आता आम्ही 9:40ला निघालो आहे. बीनागंज तिकडे बायपास होता, तो बायपास याला बायपास न करता डायरेक्ट बीनागंजमध्ये चाललो आहे. हा एकूणच सरळ रोड आहे, तिकडून जरा फिरून फिरून रोड आहे बायपास रोड, त्यामुळे सरळ चाललो आहे. तर फायनली आपल्याला हायवे लागला. तो मगाशी आपण बायपास न जाता आतून आलो. गुन्हाच्या पुढं जायचं आपल्याला, गुन्ह्याच्या पुढं आग्रा हायवे, नॅशनल हायवे 46. ॲक्सिडेंट झाला असेल की काय? हापसी हाय बघ अजून तर गा. जय सियाराम, जय सियाराम. तर माहिती एक ॲक्सिडेंट झालेला आहे. जय सियाराम. त्यामुळे आमचा मोठो आहे रोड सेफ्टी. लक्षात घ्या, रोड सेफ्टी. जे रोडचे नियम आहेत ते पाला. हेल्मेट, सेफ्टी, सीट बेल्ट वापरा आणि सेफ. दुसरा एक सेफ पाणी पिऊ आपण. कांदिया खेडी 2.2 किलोमीटर. वाजलेत 1 आणि माझी झाली सायकल पंक्चर, म्हणून मी चालत चाललो आहे आणि हॉटेलपर्यंत जवळच भेटला नशीब. 100 किलोमीटरची मिनिटची राईड पण झाली, 100 किलोमीटरची राईड पण झाली. हॉटेल, रेस्टॉरंट, व्हेज, नॉनव्हेज, राजपूतना. तर फायनली हॉटेलची तर नशीब 500 मीटरवर पंक्चर झाली हॉटेलच्या. आता जेवता पण येईल, जेवल्यावर सायकलचं पंक्चर पण काढता येईल. आता जेवण झाला 6 दिवसातला आणि अजून एक माझी सायकल पंक्चर झाली. पाडल्या सायकलवर प्रॉब्लेम आला आहे. चाक बघा त्याचं हलतं, इकडे तिकडे जातो आहे. हे टेक्निकल प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम नाही आला पाहिजे ॲक्च्युली. पंक्चर झाला पटकन काढून आम्ही चालू होतो, पण असा प्रॉब्लेम आला तर आम्हाला लई प्रॉब्लेम येतं. कारण सायकल शॉप, मेकॅनिकल रिपेअर भेटणं मुश्किल येतं. काही ठिकाणी अशी सिटी नसेल त्याजवळ. आता कुठे भेटते काय माहिती, बघूया. बघा शोध चालू आहे मोहीम. दुबईकडे आजच पुढे गेला आहे शोधत पुढे असेल काय काम आलेला समीचा. तर आम्ही गावात आलो एका, पण काम काय झालं नाही. तो म्हणते पुढं जा हायवेनी, तसंच पुढे. आता तसंच परत हायवेनी पुढे 9 किलोमीटर जायचं आहे आणि सुमीच्या सायकलचं काम करून घ्यायचं आहे. स्पोक तुटलेले आहेत, स्पोक त्यांचे काय अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी रिटर्न पाठवला. तर आता ट्रॅकवरून आम्ही मगाशी आलो, आता परत रिटर्न चाललो आहे. चाचाने काय ते काम नाही केलं, तो मध्ये माझ्या काय स्पोक नाही. मग ठीक आहे आपलं, आता काय पुढे जाऊ 9 किलोमीटर म्हणजे त्याच रूटला आपल्याला परत जायचं आहे. आले आहेत. टेम्पररी काम केलेलं आहे सुमितच्या सायकलच्या. इथून 10 किलोमीटर पुढे जायचं होतं, तर कॅन्सल केला. पण आता डायरेक्ट गुणाला जाऊ. 30 किलोमीटर गुन्हा इथून ते दिले बघा. आणि 30 किलोमीटर गेला होती तिथं रूम घेऊन नंतर मग सुमितच्या सायकलचं काम करू व्यवस्थित. इथे केलं आहे, पण ते वरच्यावर केलं आहे ताराचं काम. काही तसं नाही झालं आहे स्पोक तुटल्यामुळे. तर हाय टोल नाका आपण पार करता 100 किलोमीटर नंतर. सुमित ब्रँड, सुमित किंग. गावचं पाटील ब्रँड, गावचा पाटील किंग. तर मग घाटांचा भाषा आहे तो फक्त सुमित पाटील, बाकी आमच्या दोघांचा दम नाही. क्या गुंडा बनेगा रे तू. तर हा असा भला मोठा घाट आहे आणि आम्ही चढतोय हलू. फायनली आम्ही चालत जायचा निर्णय घेतला आणि पाटील आणि मी चालत चाललो आहे. गावचा पाटील गेला घाट चालत. जेव्हा भेटलं माझा गुन्ह्यात मला अटक करावं गुन्ह्यात, मला भेटलं दुसरं गुन्ह्यात मला अटक करावं गुन्ह्यात. ये बाबूराव का स्टाईल है तुले. चलो. बाजूला वॉटर पार्क आहे,
गुन्ह्यात एंट्री करताना जवळजवळ म्हणजे 8 किलोमीटर गुन्हा आहे. ग्रीन माउंटन रिसॉर्ट. तर फायनली आपला गुन्हा आलेला आहे. गुन्हा राईड घ्यायचा आहे आणि कोर्ट आणि गुन्ह्याला जाऊन आपल्याला सुमितच्या सायकलचं काम करायचं आहे. गुन्ह्याला आपलं बायपास नाही करायचा तर गुन्ह्याच्या सिटीमध्ये जायचं आहे. संध्याकाळी वाजल्यात 6:30. 132 किलोमीटर झालेलं आहे आणि बरोबर 6:56 म्हणजे 7 वाजल्यात आणि गुन्ह्यामध्ये आलो आहे सायकल कारचं काम करायला. तिकडे काय झालं नाही काम म्हणून इकडे करण्यात आलेलं आहे. तर सुमितच्या सायकलचं काम केलं. मंगाने मी सीट चेंज केली आणि आता एक हॉटेल बघितलं आहे जवळच आहे. तिथं चाललो आहे आता डायरेक्ट. हॉटेल GK जैन गुगलने सांगितलं आणि हा हॉटेल 800 आणि 1280. यस आपलं बरोबर 136 किलोमीटर झाले आहे. 6व्या दिवसातील 136 किलोमीटर गुन्हा येथे आपण आता थांबतो आहे एंड करतो आहे. आणि ह्या सायकली जाम मोठा हॉटेल आहे. रिसेप्शन लग्न विग्नाचं इथे कार्य होता नव्हता पार्ट्या. यस तर अशा तऱ्हेने फायनली आपला डेस्टिनेशन पुढं जायचं होता पण बऱ्याचशा अडचणी आल्या त्यामुळे सगळा कारभार बिघडला आणि गुन्ह्याने आपल्याला गुन्ह्याला थांबवलेलं आहे. प्लॅनिंगनुसार आपला गुन्हा स्टॉप होता आणि तो इथं आता एंड झालेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके आणि पुढच्या पण नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. आजचा 6वा दिवस, उद्या 7वा दिवस बघायला विसरायचं नाही. ओके धन्यवाद. बाय बाय. जय शिवराय, जय इकडे, जय श्रीराम.